गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू डबल ओ अकॅडमी. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण MCQचं चौथं लेक्चर घेत आहे. आपण MCQ सुरू केले आहेत पेसाच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजनसाठी. ठीक आहे, तर हे आपलं चौथं लेक्चर आहे इंग्लिशचं, ज्याच्यामध्ये आपण MCQ घेतो इंग्लिशचे. तर आता बोलूया पुढं. तसंच बघा, आपण सगळ्यांना माहिती आहे आपण पेसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे, जेणेकरून तुमची फास्ट फॉरवर्डमध्ये रिव्हिजन होऊन जाणार आहे. ठीक आहे, याची प्राइस 700 रुपये 500 करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 700 वरून याची प्राइस 500 रुपये करण्यात आलेली आहे. यामध्ये तुमचं ग्रामसेवक झालं, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, तसंच अंगणवाडी परिवेक्षिका. ठीक आहे, या सगळ्या एक्झामची तयारी यामध्ये करून घेतली जाते. यामध्ये तुम्हाला काय काय मिळते, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असेल, म्हणजेच PYQचं एक्सप्लेनेशन, तसंच सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला इंटरनेटची गरज नाही पडणार. ठीक आहे, विदाऊट इंटरनेटसुद्धा तुम्ही डाउनलोड करून व्हिडिओ बघू शकता. तसंच यामध्ये तुम्हाला डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर मिळणार आहे. लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाईम बघू शकता. ठीक आहे, तर लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही इंटरॅक्ट करू शकता टीचरसोबत. तुमचा एखादा डाऊट असेल तो सॉल्व्ह करू शकता. असा सगळा फायदा आहे लाईव्ह लेक्चरचा. जशी आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे पेसाची, तशीच आपल्याकडं ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन निघेल प्रत्येक क्वेश्चन कुठलाही टाईपचा असू द्या, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनच्या टाईपचा म्हणजे क्वेश्चन सोडवलं पाहिजे प्रत्येक टाईपचा. तर यामध्ये सुद्धा अंगणवाडी परिवेक्षिका, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या एक्झामची MCQची सिरीज आहे. ठीक आहे, यामध्ये MCQज असणार आहेत. याची प्राइस आहे 100 रुपये एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. ठीक आहे, तुमची एक्झाम कधीसुद्धा डिक्लेअर झाली तरी तुमच्या प्रॅक्टिसमध्ये खंड पडता कामा नये. म्हणजे तुमची एक्झाम कधीसुद्धा डिक्लेअर होऊ शकते, नोटिफिकेशन ऑफिशियल कधीसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची करण्यात आलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होत राहावे आणि तुम्ही डिटॅच होऊ नये नॉलेजपासून. ठीक आहे, अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही एका स्टेजची पुन्हा प्रॅक्टिस करू शकता. पॅटर्ननुसार यामध्ये 10 टेस्ट आहेत. आणि बघा, जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, तुमची रिव्हिजन आणि तुमची प्रॅक्टिस या 2 मेन गोष्टी आहेत तुमच्या एक्झाममध्ये, जेणेकरून तुम्हाला या 2 गोष्टीवरतीच तुमचं सिलेक्शन काय असतं डिपेंड असतं. कारण कधी कधी काय होतं, आपण एक्झामला जातो, जी गोष्ट आपण वाचलेली असते ती आपल्याला सोडवता येत नाही. भरपूर वेळा असं होतं. का? कारण तिथं लॅक ऑफ रिव्हिजन केलेली नसते, म्हणून आपल्याला ठामपणे उत्तर लिहिता येत नाही. तर रिव्हिजन म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही वाचलेली एक्झाममध्ये आलेली आहे ती तुम्ही ठामपणे लिहू शकता, हे उत्तर हेच आहे याचं. ठीक आहे, याला अशा प्रकारे रिव्हिजन करायचे आहे. आता जाऊ पुढं आपल्या प्रश्नांवरती. आपला पहिला प्रश्न आहे डेव्हिल्स लक. तर तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत, गुड लक, बॅड लक, व्हेरी बॅड लक और लक ऑफ डेव्हिल. ठीक आहे, तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला बरोबर पर्याय सांगायचा आहे. बघा, अशा टाईपचे क्वेश्चन सोडवताना मी काय सांगितलं होतं, जे पण शब्दशः अर्थ घेतलेला आहे जे आपण ऑप्शनमध्ये, तो ऑप्शन पहिला इलिमिनेट करा. डेव्हिल्स लक आपलं इडियम झालं, फ्रेज झालं. ठीक आहे, इडियम आहे आपले. तर याला आपण काय करणार, हे इलिमिनेट करणार. लक ऑफ डेव्हिल शब्दशः अर्थ घेतलेला आहे. डेव्हिल म्हणजे काय, एखादा वाईट मनुष्य. ठीक आहे, दुष्ट मनुष्य. तर गुड लक, बॅड लक, व्हेरी बॅड लक. या बॅड लक आणि व्हेरी बॅड लक मध्ये काय, दोन्ही पर्याय सारखेच आहे. ठीक आहे, बॅड लक आणि व्हेरी बॅड लक, दॅट्स वाय दे आर इलिमिनेटेड. बरोबर होतं आपलं गुड लक. डेव्हिल्स लक याचा मीनिंग आहे गुड लक. ठीक आहे, अशा प्रकारे पहिला प्रश्न सोडवला. आता जाऊ पुढं. बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम फॉलोविंग. आता आपल्याला बरोबर स्पेलिंग सांगायचं आहे. तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत व्हॅक्यूमसाठी. व्हॅक्यूम म्हणजे काय, पोकळी, रिकामी जागा, त्याला बोललं जातं व्हॅक्यूम. तर पहिल्यामध्ये डबल C आहे, दुसऱ्यामध्ये WU आहे, नंतर डबल A, नंतर काहीच डबल नाही आहे. ठीक आहे, तर या प्रकारे याचं उत्तर असणार आहे VACWM. ठीक आहे, व्हॅक्यूम असं त्याचं बरोबर स्पेलिंग असणार आहे. ठीक आहे, आता वळू पुढं. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट आर्टिकल. बरोबर आर्टिकल तुम्हाला टाकायचं आहे. आर्टिकलचे कितीही क्वेश्चन सोडवले तरी आर्टिकलमध्ये आपला गोंधळ होतो. ठीक आहे, त्यामुळे आर्टिकलचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. लेक्चरसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता, रिवाईजसुद्धा होऊन जाईल. ठीक आहे, आय एम इन डॅश 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 हरी. आता या सेंटेन्समध्ये तुमचं जे फिल इन द ब्लँक्स आहे तिथं तुम्हाला आर्टिकल टाकायचं आहे. ए अँड द नॉट नेसेसरी. तुम्ही पर्याय इलिमिनेट करा, म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. बघा, आय एम इन हरी. हरी म्हणजे ही एक सिंग्युलर म्हणजे
एक सिच्युएशन आहे, एकच सिच्युएशन आहे तिथे, ठीक आहे. भरपूर सिच्युएशन आहे, एकच सिच्युएशन आहे हरीमध्ये म्हणजे घाईमध्ये आहे, ठीक आहे. दिस इज सिंग्युलर किंवा एकच सिच्युएशन असल्यामुळे आपण इथं आर्टिकल यूज करणार अ आर्टिकल, ठीक आहे. ए आर्टिकल आपण इथं यूज करणार. सेंटेन्स काय होईल, आय एम इन हरी, ठीक आहे. हे सेंटेन्स होऊन जाणार आहे जेव्हा पण तुमचे सिंगल सिच्युएशन आहे इथं. दॅट्स वाय वी आर युजिंग ए आर्टिकल, ठीक आहे. चला जाऊ पुढं. क्वेश्चन नंबर 4, चूज द करेक्ट अँटोनिम फॉर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट या शब्दासाठी तुम्हाला अँटोनिम सांगायचा आहे. ऑब्जेक्टचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे पहिला. ऑब्जेक्टमध्ये वस्तू सुद्धा होतं, ऑब्जेक्ट म्हणजे अपोज करणं सुद्धा होतं, ठीक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे अपोज करणं सुद्धा होतं किंवा वस्तू सुद्धा होऊन जातं, ठीक आहे. एखाद्या गोष्टीला नकार देणे, एखाद्या गोष्टीला अपोज करणे म्हणजे ऑब्जेक्ट होतं. तर अपोज, प्रोटेस्ट, ॲक्सेप्ट, नन ऑफ दिस. तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करून बरोबर पर्याय काढू शकता. चौथा ऑप्शन इलिमिनेट होतोय, त्याच्यामध्ये काहीच नाही. अपोज हा झाला सिनोनिम. मी काय सांगितलं, ऑब्जेक्ट म्हणजे अपोज करणे, तर अपोज याचा काय झाला, हा समानार्थी शब्द झाला. पण आपल्याला ओळखायचं काय आहे, अँटोनिम. अँटोनिम आपल्याला सांगायचं आहे. तर प्रोटेस्ट नाही येणार, काय याचं बरोबर ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट करणे, ठीक आहे. धुडकावून लावले आणि ॲक्सेप्ट म्हणजे काय, ॲक्सेप्ट करणे, ठीक आहे, स्वीकार करणे. तर हे काय झालं, अपोजिट वर्ड झाले. ऑब्जेक्टचा सिनोनिम झाला अपोज, पण ऑब्जेक्टचा अँटोनिम झाला ॲक्सेप्ट. आपल्याला अँटोनिम विचारलेला होता. चला जाऊ पुढं. क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग द प्रॉपर प्रोनाउन आय टोल्ड टू स्पीक लाऊडली, ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय सांगायचं आहे, प्रॉपर प्रोनाउन तुम्हाला यूज करायचा आहे, ठीक आहे. बघा एकदा बघून घे क्वेश्चन. चला, आय टोल्ड टू स्पीक लाऊडली. आता तुम्हाला काय करायचं आहे, आय काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी प्रॉपर प्रोनाउन पुट करायचा आहे. हिज, हिमसेल्फ, ही आणि हिम, ठीक आहे. असे काय 4 पर्याय आहेत. तर काय येईल, हिज टोल्ड. हिज म्हणजे काय, त्याचे. हिमसेल्फ म्हणजे काय, तो स्वतः. आणि हिम म्हणजे काय, त्याला, ठीक आहे, हिम. तर आपलं बरोबर उत्तर येणार आहे ही. इथं ही टोल्ड टू स्पीक लाऊडली. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आयला ही प्रोनाउनने रिप्लेस केलेला आहे. खूप सिंपल क्वेश्चन होता, आपण सोडवलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन येतात. सिंपल, मीडियम, हार्ड सगळे लेवल असतात तुमच्या एक्झाममध्ये. सगळ्या टाईपचा क्वेश्चन असतो, ठीक आहे. असं नाही की सिंपल क्वेश्चन येणारच नाही. चला, क्वेश्चन नंबर 6, यूज द करेक्ट ऑब्जेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला करेक्ट ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा आहे. हाऊ डॅश 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 बॉयज आर इन युअर क्लास. इथं तुम्हाला करेक्ट ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा आहे. पहिला ऑप्शन आहे मच, नंतर दुसरा मोर, तिसरा आहे मेनी, चौथा आहे एनी, ठीक आहे. बघा, मच कधी आपण यूज करतो, जेव्हा अनकाउंटेबल नाऊन असतं तेव्हा आपण मच यूज करतो, ठीक आहे. हाऊ मच वॉटर, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय यूज करतो, मच यूज करतो. मोर कधी यूज करतो, मोर नंबर म्हणजे ते काउंटेबल असतं पण आपण कम्पेअर करताना यूज करतो मोर. एनी, एनी हे तुमचं अनकाउंटेबल असू द्या काउंटेबल असू द्या दोन्हीसाठी यूज केलं जातं एनी, ठीक आहे. इथं बॉयज आहेत, बॉयज काय आहे, काउंटेबल नाउन आहे. दॅट्स वाय वी आर गोना चूज मेनी. हाऊ मेनी बॉयज आर इन युअर क्लास. तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहेत. मुलं म्हणजे बॉयज हे काय काउंटेबल आहे. दॅट्स वाय वी आर युजिंग मेनी. मेनी आपण कधी यूज करतो, जेव्हा काउंटेबल नाउन्स असतील तेव्हा. मच आपण यूज करतो जेव्हा अनकाउंटेबल नाउन असेल तेव्हा, ठीक आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे. हाऊ मेनी बनानाज, हाऊ मेनी ॲपल्स, हाऊ मेनी पीपल्स, ठीक आहे. हाऊ मेनी पीपल्स आर देअर, अशा टाईपमध्ये, ठीक आहे. चला, सोपं होतं. जाऊया पुढं. क्वेश्चन नंबर 7, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय डोंट बिलीव्ह यू, आय थिंक यू आर डॅश 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 लाईज, ठीक आहे. तर हे सेंटेन्समध्ये तुम्हाला करेक्ट पर्याय टाकायचा आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. बघा, पहिला ऑप्शन आहे स्पीकिंग, नंतर टेलिंग, सेईंग आणि टॉकिंग.
तुम्ही मला खाली कमेंट मध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर वाक्याचा कॉन्टेक्स्ट बघा कुठला असणार आहे आणि त्यानुसार चूज करा. आता बघा तुम्हाला बघताना सगळं सेमच वाटेल. टॉक म्हणजे बोलणे, सेम म्हणजे सांगणे, टेल म्हणजे सांगणे, स्पीक म्हणजे काय बोलणे. ठीक आहे. तर इथं काय येईल, आय डोंट बिलीव्ह यू, आय थिंक यू आर टेलिंग लाईज. ठीक आहे. टेलिंग, टेल म्हणजे काय, सांगणे. आपल्याला जशा गोष्टी सांगितल्या जायच्या लहानपणी तशा प्रकारे. ठीक आहे. टेल म्हणजे काय, सांगणे. स्पीक म्हणजे काय, बोलणे. टॉक म्हणजे सुद्धा बोलणे. एखादी गोष्ट, टॉक म्हणजे काय, तिथं दोन्ही लोकांचा सहभाग आला बोलण्यामध्ये. स्पीक मध्ये सुद्धा दोन्ही लोकांचा काय आला, तिथं दोन्ही लोक स्पीकिंग मध्ये असतात, दोन्ही लोकांचा सहभाग आला. सेइंग, सेइंग सुद्धा नाही. या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये टेलिंग म्हणजे सांगणे हे असणार आहे. दॅट्स वाय वी आर युजिंग टेलिंग. या लाईजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये टेलचा उपयोग होतो. ठीक आहे. टेलिंग लाईज. आपण लहानपणी ती कविता पण बघितलेली आहे. कुठली, जॉनी जॉनीची, टेलिंग लाईज, माहिती आहे ना, आठवते ना. तर अशा प्रकारे लाईजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये टेलिंग यूज केलं जातं. ठीक आहे. खोटं सांगणे. ठीक आहे. इथं आपलं पर्याय बरोबर येणार आहे बी. आता वळूया आपण पुढं. क्वेश्चन नंबर 8, द सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. ठीक आहे. आता हा काय झाला, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन झाला. जेव्हा आपण पेसाचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचचं लेक्चर घेतलं होतं इंग्लिशचं, त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे काय सोडवले होते, वन लाईन सबस्टिट्यूशन सोडवले, वन वर्ड सबस्टिट्यूशन सोडवलेले होते. तुम्हाला लाईन देतील, वन वर्ड देतील, किंवा वन वर्ड देतील किंवा त्याच्यासाठी लाईन देतील, असं दोन्ही सुद्धा अल्टर करू शकतात. तर या सगळ्याचा आपण अर्थ बघितलेला होता त्याच्यामध्ये. बघा, अरिस्टोटॉटी म्हणजे काय, अरिस्टोक्रेसी म्हणजे काय, उत्तम नागरिकांचे राज्य. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय, उत्तम नागरिकांचे राज्य. टेक्नोक्रेसी म्हणजे काय, तंत्रज्ञान. ब्युरोक्रेसी म्हणजे काय, नोकरशाही. आणि पॉलिआर्ची म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय मेनी पीपल. ठीक आहे. बहुप्रधानता असं त्याचा काय होतो, अर्थ होतो. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय सांगितलं मी, उत्तम नागरिकांचे राज्य. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी लिहून दाखवतीये. ठीक आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे प्रश्न येतात. ठीक आहे. तर टेक्नोक्रेसी म्हणजे काय, तंत्रज्ञान. आपल्याला माहिती आहे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. ब्युरोक्रेसी म्हणजे काय, नोकरशाही. नंतर काय आलं आपलं, पॉलिआर्ची, गव्हर्नमेंट बाय मोर पीपल्स, सॉरी मेनी पीपल्स. बाय मेनी पीपल्स. ठीक आहे. एकच नाही तर भरपूर लोकांचं काय गव्हर्नमेंट असणार आहे. मेनी पीपल, त्याला मराठीमध्ये बोललं जातं बहुप्रधानता. ठीक आहे. इथं लिहिते मी, हे मराठीमध्ये बोललं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे आलेलं आपलं उत्तर काय येईल, द सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. ठीक आहे. एकच मिनिट फक्त. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता YouTube वरती. वाजू नका, खूप आवाज येतो याला. चला सांगा, अरिस्टोक्रेसी म्हणजे काय, अरिस्टोक्रेसी म्हणजे उत्तम नागरिकांचे राज्य. आपल्याला सांगायचं काय आहे, सिस्टीम गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. तर याचं बरोबर उत्तर येईल ब्युरोक्रेसी. ठीक आहे. याचं बरोबर उत्तर येईल काय, ब्युरोक्रेसी.
सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंटची सिस्टीम असणार आहे, ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असणार आहेत, त्यामुळे त्याला बोलले जाते सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स, नोकरशाही. चला जाऊ पुढं. बघा, आपली पेसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपण लॉन्च केलेली आहे, जेणेकरून तुमची फास्ट फॉरवर्डमध्ये रिव्हिजन होऊन निघेल. यामध्ये तुमचं आरोग्यसेवक झालं, आरोग्यसेविका झालं, ग्रामसेवक झालं, तसंच यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका सुद्धा इन्क्लुडेड आहे. याची प्राइस 700 रुपयेवरून 500 रुपये करण्यात आलेली आहे आता, ठीक आहे, ही त्याची प्राइस करण्यात आलेली आहे. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण झालं, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर झाले, तसंच टेस्ट सिरीज, ई बुक्स नोट, म्हणजे जे पण तुमचं स्टडी मटेरियल असणार आहे यामध्ये तुमचं इन्क्लूड असणार आहे. तसंच व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर असणारे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता, ठीक आहे. असे सगळे या फीचर्स आहेत बॅचचे. तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आपल्या बॅचचे म्हणजे जवळजवळ रोजच लेक्चर होतात, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमची रिव्हिजन करून घेतली जाते. तर बघा, तसंच ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपण अवेलेबल केलेली आहे, ज्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या वेगवेगळ्या एक्झामची तयारी करून घेतली जाते. यामध्ये तुम्हाला टेस्ट देता येतात, ठीक आहे, ते आपण अनलिमिटेड. याची प्राइस आहे 100 रुपये फक्त एका वर्षासाठी, ठीक आहे. एका वर्षासाठी 100 रुपये प्राइस, काहीच नाही आहे, ठीक आहे. तुमची एक्झाम कधी सुद्धा डिक्लेअर झाली, ऑफिशियली कधी नोटिफिकेशन आलं तरी काही चिंता नाही. तुम्ही सतत म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही सुटणार नाही तुमची. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असल्यामुळे तुमची प्रॅक्टिस सुटणार नाही, तुम्ही प्रॅक्टिस करत राहू शकता, ठीक आहे. अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आहे. यामध्ये पॅटर्ननुसार 10 टेस्ट आहेत. या एक्झामचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार 10 टेस्ट याच्यामध्ये आहे आणि अनलिमिटेड तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. त्यामुळे काय, तुम्ही कधी सुद्धा जर एक्झाम म्हणजे कधी सुद्धा टेस्ट तुम्ही जॉईन केले, कधी सुद्धा तुम्ही टेस्ट देत असताल तरी काही हरकत नाही. तुम्ही आज टेस्ट दिली, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट एका महिन्याने देताय, नंतर कधी देताय, काही चिंता नाही. तुम्ही अनलिमिटेड एका टेस्टची तुम्ही अनलिमिटेड अटेम्प्ट देऊ शकता, ठीक आहे. तर आता बोलूया पुढं. बघा, क्वेश्चन नंबर 9, आय डॅश 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 इन द लास्ट मंथ, ठीक आहे. हे वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. काय होईल, एम हॅज बीन, वॉज और वेअर, ठीक आहे. अशा आपल्याकडे 4 पर्याय आहेत. आय एम इल इन द लास्ट मंथ होईल का? एम आपण कधी यूज करतो, सिंपल टेन्स मध्ये आपण यूज करतो, ठीक आहे. प्रेझेंट पण असू शकतो तो. तर सिंपल टेन्स असेल तेव्हा आपण एम यूज करतो. एम, इज, आर हे सगळे हेल्पिंग वर्ब तेव्हा यूज केले जातात. हॅज बीन, हॅव आणि हॅज आपण कधी यूज करतो, जेव्हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा हॅज बीन आणि हॅव बीन. तर इथं आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का? लास्ट मंथ म्हणले, लास्ट मंथ म्हणल्यानंतर हा काय झाला, हा झाला तुमचा पास्ट टेन्स, ठीक आहे. काय झाला, पास्ट टेन्स झाला. त्याच्या पुढे बघा काय आहे, वॉज. वॉज काय आहे, वॉजला थोडं साईडला ठेवा. वेअर, वेअर आपण यूज करणार का? आपण आय काय झालं आपलं सिंग्युलर झालं, ठीक आहे. तर सिंग्युलरसाठी आपण सिंग्युलर वर्बच यूज करणार, ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. जर तुमचा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब चूज करा. जर तुमचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर प्लुरल तुम्ही वर्ब चूज करा, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. वेअर आपण कशासाठी यूज करतो, प्लुरलसाठी यूज करतो. प्लुरल नाउनसाठी, प्रोनाउनसाठी यूज करतो वेअर. हे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्ससाठी यूज करतो, ठीक आहे. आणि एम आपण सिंपल टेन्स मध्ये यूज करतो आणि वॉज आपण पास्ट टेन्स मध्ये यूज करतो. तर आपलं बरोबर उत्तर येणार आहे वॉज, ठीक आहे. आय वॉज इल इन द लास्ट मंथ हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शन इलिमिनेट केले आणि त्याच्यानुसार आपण बरोबर उत्तर काढलेलं आहे. ऑप्शन जेव्हा तुम्ही इलिमिनेट करता तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकण्याचे चान्सेस कमी होतात. चला, क्वेश्चन नंबर 10, टागोर्स गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डॅश 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 मेनी लँग्वेजेस. आता इथे तुम्हाला सांगायचं आहे ॲट, इन, फ्रॉम, इन टू या 4 पर्यायापैकी कुठला पर्याय इथं बरोबर असणार आहे. टागोर्स गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड मेनी लँग्वेजेस, ठीक आहे. टागोर यांची गीतांजली वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये काय केलेली आहे, ट्रान्सलेट केलेली आहे. ॲट नाही येणार. ॲट आपण डेस्टिनेशन दाखवायचे असेल किंवा एखादा टाइम दाखवायचा असेल पर्टिक्युलर तेव्हा आपण ॲट यूज करतो, बरोबर. फ्रॉम म्हणजे पासून, ठीक आहे. फ्रॉम म्हणजे पासून. इन टू म्हणजे ज्यामध्ये. इन म्हणजे
इन म्हणजे आतमध्ये, ठीक आहे. तर टॅगोर्स गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इन मेनी लँग्वेजेस. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये टागोर यांची गीतांजली काय केलेली आहे, ट्रान्सलेट केलेली आहे. असं आपलं बरोबर उत्तर येणार आहे इन. पुढे बघा आपला क्वेश्चन नंबर 11, चूज द करेक्ट सिनोनिम बार्बेरियन. आता तुम्हाला सिनोनिम सांगायचं आहे. तुम्हाला सिनोनिम सांगायला का तुम्हाला अँटोनिम विचारलेला आहे, नीट लक्ष देऊन बघायचं आहे. कधी कधी काय करतात, तुम्हाला सिनोनिम विचारतात आणि सुरुवातीला तुम्हाला अँटोनिम देतात, जेणेकरून तुम्ही लगेचच एखादा शब्द बघता, तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असतो आणि तुम्हाला असं वाटतं यार मला याचा अर्थ माहिती आहे, पटकन सोडवतो आणि त्याच्या घाईघाईमध्ये चुकतं, ठीक आहे. तुम्ही अँटोनिम नाही तर सिनोनिम लिहून टाकता, पण हा चुकण्यासारखा क्वेश्चन बिलकुल सुद्धा नाहीये, ठीक आहे. चला, प्रिमिटिव्ह, कल्टिवेटेड, हिस्टोरिक और सिव्हिलाइज. बार्बारियन याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात सुरुवातीला. म्हणजे बार्बेरियन म्हणजे काय, उधळपट्टी करणारा, उधळ्या, ठीक आहे, ज्याला खूप उधळपट्टी करावी लागते, जो अजून अजिबात जपून गोष्टी वापरत नाही, त्याला बोललं जातं बार्बेरियन, ठीक आहे. इथं मी लिहिते वाटलंच तर, उधळपट्टी करणारा लिहिते म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील, उधळपट्टी करणारा, ठीक आहे, याला बोललं जातं. तर प्रिमिटिव्ह, कल्टिवेटेड, हिस्टोरिक, सिव्हिलाइज. कल्टिवेटेड म्हणजे काय, लागवड करणे, ते माहिती आहे तुम्हाला. हिस्टोरिक म्हणजे काय, ऐतिहासिक. सिव्हिलाइज म्हणजे काय, सिव्हिलाइज म्हणजे असंस्कृत, ठीक आहे. सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृत आणि अनसिव्हिलाइज म्हणजे काय, असंस्कृत, ठीक आहे. तर प्रिमिटिव्ह याचं बरोबर उत्तर येणार आहे, ठीक आहे. प्रिमिटिव्ह याचं बरोबर उत्तर येणार आहे. बार्बेरियनचं उत्तर बरोबर असणार आहे प्रिमिटिव्ह, ठीक आहे. एकच मिनिट. तर बघा बार्बेरियन म्हणजे उधळपट्टी करणारा नाही. बार्बेरियन म्हणजे काय, असंस्कृत, ठीक आहे. बार्बेरियन म्हणजे काय, असंस्कृत, ठीक आहे. बार्बेरियन म्हणजे सॉरी मिस्टेक झाली, पण बार्बेरियन म्हणजे असंस्कृत. त्याच्यामध्ये दोन अँटोनिम सिनोनिम आहे, त्याच्यामुळे थोडी मिस्टेक झाली, पण त्याचं बरोबर उत्तर आहे, बरोबर उत्तर आपलं असणार याचं प्रिमिटिव्ह, ठीक आहे. प्रिमिटिव्ह म्हणजे मूळचा, प्राचीन, ठीक आहे. आणि याचा सुद्धा अर्थ जवळजवळ नियरली आहे अर्थ, ठीक आहे. असं असणार नाहीये की पूर्णपणे मॅचिंग म्हणजे पूर्णपणे सिनोनिमच असेल, अँटोनिम असेल, नियर बाय सुद्धा अर्थ असू शकतो. एका शब्दाचे जसे 2-3 अर्थ असतात, माहिती आहे ना तुम्हाला, तसं, ठीक आहे. तर असंस्कृत याचं बरोबर उत्तर येणार आहे. बरोबर म्हणजे बार्बेरियनचा अर्थ असंस्कृत आहे, ठीक आहे. तर आपल्याला सांगायचं आहे काय, अँड सिनोनिम सांगायचं, ठीक आहे. तर बरोबर उत्तर आहे प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह आणि बार्बेरियन म्हणजे काय, सुरुवातीपासूनचा, मूळचा, ठीक आहे. सिव्हिलाइज म्हणजे काय, सुसंस्कृत. हा तुमचा अँटोनिम येऊ शकतो, सुसंस्कृत, ठीक आहे. हा तुमचा काय येऊ शकतो, सिनोनिम येऊ शकतो. जाऊया आता पुढं, सॉरी अँटोनिम, हा अँटोनिम आणि हा सिनोनिम. जाऊ पुढं, क्वेश्चन नंबर 12, चूज द करेक्ट अँटोनिम एक्स्ट्रावॅगंट, ठीक आहे. एक्स्ट्रावॅगंट, आता या शब्दाचा अर्थ आहे उधळा, उधळपट्टी करणारा, ठीक आहे. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय, उधळपट्टी करणारा. यासाठी तुम्हाला अँटोनिम सांगायचं आहे आता, ठीक आहे. काय सांगायचं आहे, अँटोनिम. युज्युअल, ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी और थ्रिफ्टी, असे तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ऑर्डिनरी आपल्याला माहिती आहे, साधारण, असाधारण, युज्युअल. तर याचा बरोबर उत्तर असणार आहे अँटोनिम वाला हे थ्रिफ्टी. थ्रिफ्टी म्हणजे काय, जपून वापर करणारा, ठीक आहे. तर जपून एखादी गोष्ट, पैसे असतील, एखादी गोष्ट असेल त्याचा जपून वापर करणे, ठीक आहे, म्हणजे थ्रिफ्टी, ठीक आहे. तर थ्रिफ्टी आपलं बरोबर उत्तर असणार आहे एक्स्ट्रावॅगंटसाठी, ठीक आहे. अँटोनिम आहे ते दोन्ही सुद्धा. चला पुढं,
क्वेश्चन नंबर 13, द मदर डक स्विम्स अलॉंग अँड द बेबी डकलिंग्स. म्हणजे जो डक आहे तो स्विम करतोय आणि त्याच्या पाठोपाठ जे डकलिंग्स म्हणजे त्याचे बेबी डक्स आहेत ते काय करतील त्याला ते सांगायचं आहे. स्विम, रन, फॉलो, चेज. तर सोपं उत्तर आहे याचं. उत्तर बघा, क्वेश्चन किती सिंपल आहे. सिंपल क्वेश्चन सुद्धा येतात. ठीक आहे, सिंपल क्वेश्चनच आपल्याला चुकवायचे नसतात बिलकुल सुद्धा. तर द मदर डक स्विम्स अलॉंग अँड द बेबी डकलिंग्स काय येईल याचं उत्तर. याचं उत्तर येईल फॉलो. ठीक आहे, स्विम काय करते, डक स्विम करते, तिच्या मागोमाग जाणार ना. तिचे जे पिल्ला असतात बदकाचे ते काय करतील, तिच्या मागे जातील ना, फॉलो करतील आईला. दॅट्स वाय बरोबर उत्तर आपलं फॉलो येणार आहे. बेबी डकलिंग्स फॉलो. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं उत्तर आलं. चेज नाही, रन नाही, स्विम सुद्धा नाही. ठीक आहे, चला. चेज म्हणजे पाठलाग करणे, रन म्हणजे पळणे, स्विम म्हणजे स्विम करणे, पोहणे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 14, fill in the blanks. The air is human but to forgive is. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, फिलिंग द ब्लँक सांगायचं आहे. इथं आहे फिलिंग द ब्लँक्स. ठीक आहे, हा. तर नॅचरल, कॉमन, डिवाइन आणि ब्रुटल यापैकी कुठला असणार आहे बरोबर उत्तर ते सांगायचं आहे. टू एअर, एअर म्हणजे काय, चूक. एअर म्हणजे काय, चूक. ठीक आहे, तर याचा वाक्याचा अर्थ काय होतो, एअर इज ह्युमन बट द म्हणजे माणसाची चूक असते पण त्याला माफ केलं पाहिजे. ठीक आहे, असा काहीतरी सेंटेन्स आपला आहे. ठीक आहे, चला. म्हणजे सेंटेन्स कंप्लीट नाही आहे पण सेंटेन्सचा अर्थ आपण लावू शकतो तर्काने. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे डिवाइन. नॅचरल नाही, कॉमन नाही, ब्रुटल सुद्धा नाही. ठीक आहे, आपल्या तिन्ही शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती आहे. तर बरोबर उत्तर येईल तर डिवाइन. म्हणजे काय, डिवाइन म्हणजे दैवी किंवा उदारता, उदारपणे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या माणसाची चूक उदारपणे माफ केली पाहिजे असं सेंटेन्स तुमचं असणार आहे. ठीक आहे, चला आता जाऊया पुढं. बघा आता क्वेश्चन नंबर 15, फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस चूज द करेक्ट वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड विच गिव्स द मीनिंग ऑफ अंडरलाइन इडियम. When the British Prime Minister visited US President Johnson, he was made to cool his heels for 3 hours. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्हाला जो अंडरलाइन करून दिलेला आहे पार्ट तो आहे इडियम. मेड टू कूल हिज हील्स हे तुमचं काय इडियम आहे. त्या इडियमचं तुम्हाला मीनिंग सांगायचं आहे. ठीक आहे, तर पहिला तुमचा ऑप्शन आहे रेस्ट कम्फर्टेबली, गिव्ह रिलीफ. ठीक आहे, वेट ॲट द कॉस्ट ऑफ डिग्निटी और रिमूव्ह शूज. ठीक आहे, अशा प्रकारे 4 पर्याय आहेत. तर याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, मेड टू वाक्य पूर्ण वाचा. पहिलं हलू नका, हल्ला आता. वाक्याचा पहिला अर्थ पूर्ण वाचा, म्हणजे पूर्ण वाक्य वाचा, त्याच्यानंतर त्याचा अर्थ समजून घ्या. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तर्क लावू शकता. जर तुम्हाला इडियमचा अर्थ माहिती नसेल तर काय करू शकता, तुम्ही वाक्य वाचून त्याचा तर्क लावू शकता नक्कीच. तर काय आहे, वेन द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर विजिटेड US प्रेसिडेंट जॉन्सन ही वॉज मेड टू कूल हिज हील्स फॉर 3 hours. ठीक आहे, म्हणजे काय, ब्रिटिशचे प्राईम मिनिस्टर आल्यानंतर जॉन्सनने खूप वेट केला त्यांचा. ठीक आहे, 3 तास त्यांचा वेट केला. म्हणजे काय होऊ शकतं, रेस्ट कम्फर्टेबली होईल का, म्हणजे रेस्ट करत होता तो नाही, रेस्ट म्हणजे आराम नाही. गिव्ह रिलीफ मिळाला का, त्यांनी रिलीफ दिला काय, नाही. रिमूव्ह शूज, बघा हा शब्दशः अर्थ घेतलेला आहे. इडियम सोडवताना ज्या पण ऑप्शनमध्ये शब्दशः अर्थ घेतलेला आहे तो पहिला तुम्हाला इलिमिनेट करायचा आहे. मी जेव्हा पण क्वेश्चन सोडून देते तुम्हाला, आपला क्वेश्चन चाललंय, क्वेश्चन आन्सर चाललंय, तेव्हा मी तुम्हाला सांगते की कुठल्या क्वेश्चनला कशा प्रकारे अप्रोच करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात धरायचं आहे आणि क्वेश्चन त्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तर आपलं बरोबर उत्तर येणार आहे सी, वेट ॲट द कॉस्ट ऑफ डिग्निटी. म्हणजे काय, खूप कळकळून एखाद्याचा वेट करणे, फ्रस्ट्रेट होऊन एखाद्याचा वेट करणे. ठीक आहे, हा अर्थ होतो या इडियमचा. मेड टू कूल हिज हील्स हे त्याचं काय झालं, बरोबर अर्थ झाला आहे इडियमचा. ठीक आहे, तर बरोबर उत्तर आहे वेट ॲट द कॉस्ट ऑफ डिग्निटी. अशा प्रकारे प्रश्न तुम्ही जेव्हा पण इडियमचा प्रश्न येईल तुम्हाला अंडरलाईन करून दिलं जाईल इडियम, तेव्हा तुम्ही
तर्कानुसार लॉजिकनुसार काय करू शकता, सोडू शकता, जरी माहिती नसेल तुम्हाला अर्थ त्या इडियमचा तरी सुद्धा. आता बोलूया पुढं. अरेंज द ऑर्डर. तुम्हाला सेंटेन्स दिलेले, सेंटेन्सचे पार्ट्स दिलेले आहेत ॲक्च्युली, आणि ते वेगळे म्हणजे ABCD करून तुम्हाला सेंटेन्सचे पार्ट दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे ते अरेंज करायचे आहेत. स्मगलर्स कन्फिस्केटेड अ लॉट गोल्ड बट द पोलीस एस्केप. असे 4 काय आहेत ऑप्शन आहेत. ACB, इतर D राहिली, CBAD, ADBC, CDBA. ठीक आहे, बघा काय होईल. द पोलीस कन्फिस्केटेड म्हणजे काय, जप्त करणे. कन्फिस्केटेड म्हणजे काय, जप्त करणे. काय, सोनं जप्त केलेलं आहे. आता सोनं जप्त केलेलं आहे, पण कोणापासून जप्त केलं असणार आहे, स्मगलर पासून. ठीक आहे, तर आपण स्मगलर्स आपलं कुठे येईल बघा. द पोलीस कन्फिस्केटेड अ लॉट ऑफ गोल्ड बट स्मगलर्स एस्केप. म्हणजे पोलिसांनी सोनं काय केलं, जप्त केलं, पण स्मगलर्स काय गेले, पळून गेले. एस्केप म्हणजे काय, पळ काढणे. ठीक आहे, तर हे सेंटेन्स असं होईल. द पोलीस, हा आपला पहिला पार्ट झाला. याला काय C आहे. ठीक आहे, मी वेगळ्या याच्यामध्ये ड्रॉ करते. थांबा एक मिनिट. हा काय झाला, C आहे हा पार्ट. ठीक आहे, त्यानंतर काय येईल, कन्फिस्केटेड आहे. कन्फिस्केटेड काय होईल मग बघा. हा आपला पार्ट कुठला झाला, B झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, स्मगलर्स येईल. हा A झाला. त्याच्यानंतर काय, स्मगलर पळून गेले, एस्केप. एस्केपला काय आहे, D आहे. तर काय झालं आपलं, CBAD. CBAD आपला बरोबर पर्याय आहे B. ठीक आहे, तर अशा प्रकारे सेंटेन्स काय होईल. द पोलीस कन्फिस्केटेड अ लॉट ऑफ गोल्ड बट स्मगलर्स एस्केप. ठीक आहे, स्मगलर पळून गेले. ठीक आहे, चला, तर अशा प्रकारे आपला सेंटेन्स तयार झालेला आहे, CBAD. ठीक आहे, सेंटेन्स तुम्ही काय करायचं आहे, सेंटेन्स लिहायचा आहे. वेळ थोडा गेला तरी चालेल, पण सोपा प्रश्न चुकता कामा नये. चला पुढे जाऊया आता क्वेश्चन नंबर 17 वरती. इन द फॉलोइंग सेंटेन्स पार्ट्स आर गिवन ॲज A, B, C and D. रिअरेंज द सेम टू फॉर्म अ मीनिंगफुल सेंटेन्स. इथं सुद्धा काय केलेलं आहे, सेंटेन्सचे पार्ट्स दिलेले आहे, ते तुम्हाला अरेंज करायचे आहेत ABCD नुसार. ठीक आहे, म्हणजे अल्फाबेटिकली तुम्हाला ते काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत. बघा पहिलं काय, डिड यू सी इन द गार्डन एनी ऑफ द चिल्ड्रन वेन यू वेर देअर. ठीक आहे, सॉरी. तर काय येईल बघा, जेव्हा आपण सेंटेन्सचे पार्ट वाचतो तेव्हा आपल्याला समजून येतं की सेंटेन्स काहीतरी असणार आहे नक्कीच. ठीक आहे, सेंटेन्सचा थोडा थोडा आपल्याला अर्थ लागतो. तर याचं काय होईल, डिड यू सी हे सुरुवातीला येईल, डिड यू सी ए. ठीक आहे, नंतर काय येईल, एनी ऑफ द चिल्ड्रन. आता कोणाला बघितले, कोणाबद्दल विचारलं जाऊ शकतं, मुलांबद्दल. ठीक आहे, चला, एनी ऑफ द चिल्ड्रन. ठीक आहे, हे B आहे. ठीक आहे, एनी ऑफ द चिल्ड्रन. नंतर काय, इन द गार्डन. गार्डन मध्ये बघितलं आहे का मुलांना, आणि शेवटी काय राहतं आपलं, इन द गार्डन. सॉरी, हे कितवा पार्ट आहे, C आहे. त्याच्यानंतर वेन यू वेर देअर. ठीक आहे, सेंटेन्स पुढे वेन यू वेर देअर. ठीक आहे, हा आहे D आपला. डिड यू सी एनी ऑफ द चिल्ड्रन इन द गार्डन वेन यू वेर देअर. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही मुलाला गार्डन मध्ये बघितलेलं आहे जेव्हा तुम्ही तिथं होता. पण म्हणताना आपण अशा प्रकारे मराठीमध्ये कन्वर्ट करत नाही. तुम्ही कुठल्या लहान मुलाला बघितलेलं आहे का गार्डन मध्ये जेव्हा तुम्ही तिथं होता. ठीक आहे, हे सेंटेन्स आपल्याला आहे. तर बरोबर उत्तर काय येईल, ABCD. ABCD हे काय राहणार आहे तुमचं
असा सिक्वेन्स राहणार आहे. बरोबर उत्तर आहे ABCD, म्हणजेच ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला असे क्वेश्चन सोपे असतात. सोपे क्वेश्चन फक्त चुकवू नका, बाकी काही सुद्धा हरकत नाहीये. चला क्वेश्चन नंबर 18, एक्स्ट्रीम पोर या शब्दासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे, मीनिंग सांगायचं आहे. काय असणार आहे, स्ट्रेच मेनली एक्सट्रॅक्ट और विदाउट मेडिएशन. ठीक आहे, एक्स्ट्रीम पोर म्हणजे काय, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे, नंतर तुम्ही उत्तर सांगू शकता. ठीक आहे, तर एक्स्ट्रीम पोर म्हणजे सामोरे जाणे. ठीक आहे, विदाउट एनी प्रिपरेशन एखाद्या गोष्टीला सामोरे जाणे म्हणजे एक्स्ट्रीम पोर. तर याचं बरोबर उत्तर होईल विदाउट मेडिएशन. विदाउट मेडिएशन म्हणजे कुठल्याही गोष्टची तयारी नसताना सामोरं जाणं. ठीक आहे, त्याला बोललं जातं विदाउट मेडिएशन. मेनली नाही, स्ट्रेच नाही, एक्स्ट्रॅक्ट सुद्धा नाही. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काढून घेणे, मेनली म्हणजे मेन, स्ट्रेच म्हणजे काय, स्ट्रेच करणे, ताणणे. अशा प्रकारे सोडवला आपण क्वेश्चन नंबर 18. आता आपला लास्ट वाला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन द पास्ट परफेक्ट टेन्स. दे डॅश 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 द मॅच बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. ठीक आहे, तुमच्यासमोर काय आहे, एक सेंटेन्स आहे. ते सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत त्यानुसार. ठीक आहे, बघा या टाईपचा क्वेश्चन सोडवताना मी तुम्हाला सांगितलं होतं काय, की पहिलं सेंटेन्स वाचा, सेंटेन्सचा टेन्स बघा. जेव्हा पण तुम्हाला वाक्याचा सेंटेन्स म्हणजे वाक्याचा क्वेश्चन येईल, सेंटेन्सचा क्वेश्चन येईल, सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायचा असेल. ठीक आहे, किंवा सेंटेन्सचं तुम्हाला काय सांगायचं असेल, अर्धा सेंटेन्स दिला असेल, अर्धा सेंटेन्स तुम्हाला सांगायचं असेल, असं कुठल्याही टाईपचा क्वेश्चन असेल तेव्हा तुम्हाला टेन्सवरती लक्ष द्यायचं आहे. दे डॅश 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 द मॅच बिफोर इट स्टार्ट रेनिंग. ठीक आहे, आता हा तुमचा टेन्स कुठला आहे, पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही यूज करा. तर पहिला ऑप्शन आहे हॅज फिनिश. हॅज फिनिश तुमचं पास्ट परफेक्ट टेन्स नाही येणार, तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स येणार. ठीक आहे, हॅव, हॅज आणि तुमच्या मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल हे तुमच्या कशामध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. पण तुमचा पास्ट टेन्स आहे सेंटेन्सचा. तर फिनिश्ड नाही येणार. विल फिनिश्ड हे फ्युचर आलं, फ्युचर टेन्स दाखवते म्हणून हे सुद्धा नाही. फिनिश सुद्धा नाही. 2 पास्ट मधल्या गोष्टींचा सिक्वेन्स आहे तेव्हा आपण फिनिश नाही यूज करत. ठीक आहे, 2 पास्ट मधल्या गोष्टींचा सिक्वेन्स दाखवत नाही फिनिश्ड, त्यामुळे आपण त्याला ते सुद्धा यूज करणार नाही. हॅड फिनिश्ड सेंटेन्स कसं होईल, दे हॅड फिनिश्ड द मॅच बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या अगोदरच, म्हणजे पाऊस पडायच्या अगोदरच काय त्यांनी मॅच संपवलेली होती. मॅच संपवली होती त्यांनी पाऊस सुरू म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदरच. ठीक आहे, हे काय असणार आहे, बरोबर पास्ट परफेक्ट टेन्स होऊन जाते मग. ठीक आहे, दे हॅड फिनिश्ड द मॅच बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. अशा प्रकारे आपण आपले 19 प्रश्न संपवलेले आहेत. ठीक आहे, चला बघा मी पुन्हा एकदा सांगते, आपण पेसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुमची फास्ट फॉरवर्डमध्ये रिव्हिजन होऊन निघते. आणि रिव्हिजन आणि MCQची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुमचे ते प्रिव्हियस इयर असू द्या किंवा तुमचे पॉसिबल क्वेश्चन असू द्या. तर याची प्राईस तुमची 700 वरून 500 रुपये करण्यात आलेली आहे. आता यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आहे, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहे, टेस्ट सिरीज आहेत, ई-बुक नोट्स आहेत, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता. ठीक आहे, असं सगळं कंटेंट याच्यामध्ये असणारं आहे. ठीक आहे, तुमच्या पेसाच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचमध्ये. तर यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेविका तुम्हाला एक्झाम माहिती आहेत, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी परिवीक्षिका. ठीक आहे, या सगळ्या एक्झामची यामध्ये तयारी करून घेतली जाते. तसंच तुमच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत. तुमचं अंगणवाडी परिवीक्षिका झालं, आरोग्यसेवक झालं, आरोग्यसेविका झालं, ग्रामसेवक झालं. ठीक आहे, तर या एक्झामची तुमची तयारी करून घेतली जाते पेसाची रिव्हिजन बॅचने सुद्धा आणि ऑनलाईन टेस्ट सिरीजने सुद्धा. ठीक आहे, आपण इथे MCQची प्रॅक्टिस सुद्धा करून घेतो तुमची डेली. यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे 100 रुपयामध्ये. 100 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी कुठेच काहीच तोटा नाही. ठीक आहे, जेणेकरून एक्झाम कधी सुद्धा डिक्लेअर झाली तरी तुमची प्रॅक्टिस सुटणार नाही. ठीक आहे, तर यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. पॅटर्ननुसार यामध्ये 10 टेस्ट आहेत. अशा प्रकारे सगळा आपला कंटेंट असणार आहे ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा. बघा जसं की मी सांगितलं होतं की क्वेश्चनची प्रॅक्टिस आणि तुमचं जे रिव्हिजन आहे, कारण काय होतं आपण इथं MCQचं लेक्चर घेतो आणि तुम्हाला आठवत नाहीत गोष्टी. जर तुम्हाला तुम्ही एखादा टॉपिक वाचला आणि तो तुमच्या एक्झाममध्ये आला आणि तुम्हाला सोडवता नाही आला तर त्यापेक्षा बेकार काहीच नाही आहे. ठीक आहे, खूप वाईट गोष्ट होते ती.
कारण तुम्ही वाचले, तुम्हाला येते, सोडवले, पण रिवाईज न केल्यामुळे फक्त तुम्हाला तो क्वेश्चन सोडवता येत नाही. रिव्हिजनमुळे आपल्याला 10-50 म्हणजे 15-20% आपल्याला गोष्टी सुटतात आपल्या रिव्हिजन न केल्यामुळे. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त पण असू शकतात. ठीक आहे, असं पण होतं. तर काही नाही, प्रॅक्टिस करा. आपला व्हिडिओ आपण टाकणार आहे लगेचच, ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं तुम्हाला कसं एक्झामचा स्टडी कसा करायचा, 3 टिप्स त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत मी, त्या तुम्ही बघू शकता आणि तुमची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आजसाठी इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करायचं आहे नक्कीच. थँक्यू, बाय.